सन्माननीय नवी मुंबईचे संजय नाईक साहेब सभागृह नेत्यांनी कामगार नेत्याचा जो निर्णय आणला त्याचाही महत्त्वाचा आभार महापौर मॅडम उपमहापौर साहेब सन्माननीय श्री भगत साहेब या सर्वांचे मनपूर्वक आभार कामगारांच्या वतीने आपण करत आहोत. तर हार सुद्धा मॅडम इकडे सन्माननीय गणेशजी नाईक साहेबांचा, सन्माननीय संजीवजी नाईक साहेबांचा, सन्माननीय सभागृहाचे सागरजी नाईक साहेबांचा, सन्माननीय महापौर मागे अरे मागे अरे वाईट भी जरा मागे अरे मोबाईल मागे मोनिका कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या जरी ते कुशल अकुशल किंवा सेमी कुशल असले तरी सर्वांच्या पगारामध्ये 7,500ची वाढ भरीव अशी वाढ झालेली आहे सरसकट. आणि ह्यापुढेही नक्कीच ठोक कर्मचाऱ्यांना जे परमनंट करण्याचा विषय असेल किंवा आशा वर्कर ज्या महिला आहेत त्यांच्यासाठीही आम्ही लवकरच धोरण आणणार आहोत आणि अशा पद्धतीने त्यांनाही दिलासा देण्याचं काम आदरणीय नाईक साहेबांच्या माध्यमातून होणार आहे. आणि खऱ्या अर्थाने हे काम फक्त नाईक साहेबच करू शकतात. दिलेला शब्द पूर्ण केलेला अशा भावना आता समोर येतात. काय सांगतात? नक्कीच जो माणूस आपल्या हक्काचा असतो आणि जो माणूस आपल्या घरातला असतो त्यालाच घरातल्यांच्या व्यथा समजतात आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेब हे आपल्या घरातले आहेत आणि त्यांनी नक्कीच जनसामान्यामधून त्यांच्यासाठी उत्स्फूर्त भावना आलेले आहे. मागच्या इलेक्शनमध्ये संपूर्ण नवी मुंबईच्या जनतेने दाखवून दिलं की नवी मुंबई म्हणजे नाईक साहेब आणि अशा आपल्या घरातल्या माणसांनी नेहमीच घरातल्या माणसांच्या हिताचे डिसिजन घेतलेले आहेत आणि नक्कीच सर्व कर्मचाऱ्यांना आणि संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिकेतील रहिवाशांना या माध्यमातून दिलासा मिळाला. अंमलबजावणी कधी होईल आजच्या निर्णय? हा ठराव नुसता मंजूर नाही केलेला आहे तर कायमही करण्यात आलेला आहे. पुढच्या पगारामध्ये ही तरतूद जी वाढ आपण केलेली आहे ती लागू होणार आहे आणि पुढच्या पगारामध्ये ही भरीव वाढ होऊनच पगार कर्मचाऱ्यांच्या हातात मिळणार. ओके.